गुगल वर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796833833। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। मागील काही दिवसांपासून नाशिक शहरात खासगी सावकारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाहायला मिळतं। 10% व्याजदराने दिलेली रक्कम वसूल करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीनं 4 फ्लॅट नावावर केल्याचा प्रकार इंदिरानगर परिसरातील समृद्ध अपार्टमेंट इथे घडला होता। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलं। रोहित विग असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर करताना कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा अशी घोषणाबाजी केली। 1 दिवसाची पोलीस कोठडी सोडली असून या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे। इंदिरानगर पोलीस ठाणे या ठिकाणी फिर्यादी इसम वरुण सुरेश शाहनी वय 35 वर्ष, व्यवसाय कन्स्ट्रक्शन यांनी समक्ष येऊन सांगितले की त्यांना कन्स्ट्रक्शन साईटवरती त्यांची समृद्धी अपार्टमेंट म्हणून कन्स्ट्रक्शन साईट आहे, त्या साईटवरती काही आर्थिक अडचणी आल्यामुळे त्यांनी यातील आरोपी रोहित विग याच्याकडून 10% दराने 15 लाख रुपये घेतले होते। सदर रकमेपैकी त्यांनी 25,28,800 रुपये त्याला देऊन देखील, रोहित विग या आरोपितास देऊन देखील त्या आरोपितांनी त्यांच्याकडून बळजबरीने 3 फ्लॅट रजिस्टर करून घेतले आणि त्यांना जबरदस्तीनं तो रजिस्टर ऑफिसला घेऊन गेला अशी तक्रार दिल्याने त्याची गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास API चौधरी हे करीत असून सदर आरोपी रोहित विग यास अटक करण्यात आलेली असून तो दिनांक 3/11/2025 पर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे। त्याच्याकडून अधिक तपास करून अधिक काही माहिती मिळते का याबाबत तपास घेत आहोत। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाल्मिक चौधरी करतात। सदरची कारवाई पोलीस उपायुक्त किशोर काळे, अंबड विभागाचे पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांचं पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।